मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, काल मला एका मुलानं प्रश्न विचारला. काय म्हणतात सर, ते मला इंग्रजी भीती वाटते सर, आता मी काय करू, मला समजत नाही सर. डोंट फेअर इंग्लिश गुरु इज हिअर. क्लोज द विंडो, क्लोज द डोअर, क्लोज द डोअर. रोहित, आता बघा काय बोलतो, सहज बोलू जातो. एखादं वाक्य क्लोज द डोअर म्हणलं की दरवाजा बंद करतो. म्हणजे पहा, हे जोपर्यंत आपण वातावरण तयार करत नाही ना, घरामधलं वातावरण तसं पाहिजे. तुम्ही इंग्रजी बोला ना सर, मग त्या भीती का वाटते सर. आता बरेच मुलं म्हणतात सर मला भीती का वाटते, चूक होईल अशी भीती. प्रत्येक मुलं वाटते सर मला नाही भीती वाटते हो, पण काय करू. मग त्याची कारण शोधा ना. त्याची भीती का वाटते तुम्हाला, की चूक होईल अशी भीती वाटते मनामध्ये. दुसरी गोष्ट आहे, लोक हसतील असं वाटणे. मला लोक हसतात हो, मला बोलू वाटत नाही. अरे इंग्रजी येते तुम्हाला, पण तुम्हाला बोलू वाटत नाही ना, म्हणजे काय तुम्हाला भीती वाटते. नंबर 3 आहे, शब्द माहीत असूनही बोलता न येणे. शब्द माहित आहेत, तसं मला पेन आहे, पेन म्हणतो आपण, फक्त नाही दिस इज अ पेन म्हणायचं. म्हणजे शब्द पेनी बद्दलचा माहित आहे, परंतु त्या शब्दाचं आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता न येणे. म्हणजे काय होते, शब्द माहित आहेत परंतु बोलता न येणे. तिसरी गोष्ट आहे, आत्मविश्वास कमी असणे. चौथी गोष्ट आहे, सेल्फ कॉन्फिडन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज. काय बोलतोय, इंग्रजीमध्ये आत्मविश्वास फार महत्वाचा. चुका पण शिका हो. तुम्हाला वाटते ना भीती वाटते, भीती बाळगूच नका. पण सर आता एवढे मोठे मुद्दे 4 आहेत. मी तुम्हाला काल मुद्दाम की मुलांना प्रश्न विचारले, मला का भीती वाटते, कशामुळे वाटते, आणि यावरती मी थोडासा सखोल अभ्यास केला आणि तुम्ही हे प्रश्न शोधलेत. पण आता यामध्ये मग काय करावं सर, व्हॉट कॅन आय डू नाउ सर. आता मी काय केलं पाहिजे सर, सिंपल प्लॅन मी दिला आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. तुमच्या मनामध्ये भीती गायब. जसं एखादं इंजेक्शन देऊ नाही, एखादं दुखू लागलं इंजेक्शन दिलं, आता कसं वाटतं, डॉक्टर म्हणते आता कसं वाटतंय, आता बरं वाटतंय का, सर आता गोड गोड वाटतं, छान छान वाटते. म्हणजे पहा आता कसं वाटतं म्हणलं की ते पेशंट म्हणते सर आता बरं वाटतंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की हा प्लॅन तुम्ही तयार करा मित्रांनो. या प्लॅनचं अवलोकन करा, 100% तुम्हाला इंग्रजीमध्ये आत्मविश्वास येईल. कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. किती वेळ सांगतो, आता मी तुम्हाला बोलतो, मला काय आपोआप कॉन्फिडन्स आलाय का नाही मित्रांनो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. मी इंग्रजी बोललो तर तुम्हाला सर काय बरोबर छाटायली इंग्लिश सर, मग त्यामुळे मी मराठी भाषेत बोलतो माझ्या छोट्या छोट्या मुलांना समजण्यासाठी. बघा मग काय करावं सर, रोज थोडं थोडं बोला. प्रॅक्टिस स्पीकिंग प्रॅक्टिस. म्हणजे काय बोलायचं सर, समजा आता आय एम सुरेश, आता माझं नाव सुरेश म्हणून मी लिहिले, मग तुम्ही बोला ना आय एम गणेश, आय एम रमेश, आय एम काय तुमचं मुली, आय एम साक्षी, काय पण आय एम सुनीता, काय पण मुलीचे नाव असते ते बोला तुम्ही, किंवा मुलगा असते. मग हे सर कुठं बोलायचंय, आरच्या समोर उभा राहणार सर. हा, इन फ्रंट ऑफ, माझ्या समोर काय, इन फ्रंट ऑफ मी, म्हणजे माझ्यासमोर काय आरसा आहे, मग आरसा पुढे बघा, आय एम सुरेश, आय लिव्ह इन परभणी, आय एम इंग्लिश टीचर, आय वॉन्ट माय एव्हरी चाइल्ड स्पीक इन इंग्लिश, डोंट ओपन द डोअर. म्हणजे काय म्हणलो मी, क्लोज द डोअर म्हणतो. आता पहा इथं समोर एक मुलगा आहे, मुलगी आहे, ती म्हणती ओपन द, मी म्हणलं दरवाजा बंद कर. म्हणजे पहा त्या मुलीला पण कळतं की सर काय म्हणले. म्हणजे लक्ष द्या, आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आहे. आय लव्ह माय पॅरेंट्स, आय लव्ह माय इंडिया. किती किती सोपे वाक्य आहे तो. थोडं आरच्या पुढे उभा राहा. दिस इज अ फॅन, दिस इज अ टेबल, दिस इज अ बुक, दिस इज अ पेन, दिस इज अ वॉच, दिस इज अ क्लॉक. म्हणजे पहा, दिस इज अ बॅग. आता माझ्यासमोरची वस्तू आहे, दिस इज फॅन, दिस इज अ बेड, दिस इज अ टेबल, दिस इज अ टीव्ही, दिस इज अ कॅमेरा. काय 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 किती, बॅडमिंटन किती बनवतो घरामध्ये वस्तू. डोर घ्या, विंडो घ्या, फॅन घ्या, ट्यूबलाईट घ्या, लाईट घ्या, कितीतरी शब्द होतात. आणि आरच्या पुढे उभा राहा ना, इन फ्रंट ऑफ मिरर, समोर उभा बोलत राहा, काही फरक पडत नाही. हे झालं रोज थोडं थोडं, पण एवढे वाक्य नका बोलू तुम्ही, थोडे 5-10 बोला की, पण नवीन बोला. पुढचा मुद्दा आहे, चुका करा पण थांबू नका. आता पहा, मी बोलता एखादी वस्तू चूक होती ना माझी पण. या जगामध्ये 100% ज्ञानी कोण नसते पहा, बरोबर आहे. या जगामध्ये एवढा अथांग सागर ज्ञानाचा भरलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या जगामध्ये अथांग सागर एवढा भरलेला आहे की आपण जन्मभर जरी अभ्यास केला तरी आपण त्या सागरामध्ये गुडघाभर पाण्याची जाईल. किती, गुडघाभर. म्हणजे पाभर किती ज्ञान असेल या जगामध्ये. ते या महासागरामध्ये एवढ्या अफाट मध्ये वर्ष आपलं जीवनभर जरी अभ्यास केला तर आपण गुडघाभर पाण्या इतक्यापर्यंत जाऊ शकतो. पुढे तर कितीतरी खोल असेल, किती खोली आहे ज्ञानाची. अथांग सागरामध्ये आपण जर विचार केला केवढा मोठा सागर आहे, आणि ज्ञानाचा
महासागर आपण जन्मभर जरी केलं तर गुडघाभर पाणी इतकं आपण जाऊ शकतो. मग काय करायचंय, चुका करा पण थांबू नका. परफेक्ट इंग्रजी बोलण्याचा प्रयत्नच करू नका तुम्ही. कर्ता कर्म क्रियापद सोडून द्या. व्याकरणाची सुरुवातीला व्याकरणाकडे लक्ष देऊ नका. मी जेवण केलो, मी जेवण केलं, केले जेवण मी, केले जेवण मी. आता पहा गावाकडे बोलता म्हणजे ते केले जेवण मी आधी काय ते काय होते, क्रियापद सुरुवात येते ना, केलं करणं. हे म्हणजे काय सांगायचं की या ठिकाणी परफेक्ट इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू नका. पुढचा आहे, चूक झाली तरी चालेल त्यातून शिकता येतं. चूक होऊ द्या, चूक झाली तरी चालेल पण त्यातून आपल्याला नवीन नवीन एखादी चूक झाली मग समजायचं आपण की बाबा कर्ता कर्म क्रियापद कुठं आलं ते. पुढचं आहे, डेली यूज सेंटेन्स पाठ नको वापरा. पाठ करू नका. एखादी गोष्ट आपल्याला एखादं वाक्य पाठ नाही करायचं. आता एखादी दिस इज अ पेन पाठ करायची का नाही ना, आपोआप चलत राहतात. प्लीज गिव्ह मी वॉटर, मम्मी प्लीज गिव्ह मी वॉटर, हे पाठ करायची गरज आहे का नाही मित्रांनो. हे आपल्याला सहज सहज चलत चलत करायचं आहे. रोज 5 वाक्य. एक्झाम्पल घ्या, आय एम इटिंग, आय एम रायटिंग, आय एम रीडिंग, आय एम जम्पिंग. किती सोपं आहे. बरं मी आनंदाने काय शिकवत आहे काय, मला वाटतं की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आलं पाहिजे. पा ऐकणे प्लस बोलणे. अगोदर ऐकायला शिका. आता मी बोललं तर माझं लेकरू ऐकते ना, मग त्याला ऐकून ऐकून ते तसं बोलणार. बरोबर बाळा, दिस इज अ कॅट, ते म्हणतंय दिस इज अ कॅट, ओ कॅट कॅट कम कम. छोटे मांजरीचे पिल्लू त्याला खेळते ती कॅट बुराग असं म्हणतंय. हे व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर सिंपल व्हिडिओ पहा. युट्यूबवर जा, माझे पण भरपूर छोटे छोटे सिंपल व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघायचे आहेत. नंतर छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. आता छोटी गोष्ट घ्या ना, काय छोटी गोष्ट घ्या, त्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात. आता डेली युजेस सेंटेन्स ना काय करायचं बघा इथं मित्रांनो. रोज काय करायचं, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, आय एम बाथिंग सर, आय एम रीडिंग. आता सांगितलं आय एम जम्पिंग, आय एम प्लेइंग, कम हिअर, गो देअर, प्लीज इट, टेक इट. म्हणजे कितीतरी आपण बोलू शकतो. छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. एक शब्द घ्या, सुरुवातीला एक शब्द घ्या, पेन, नंतर एक वाक्य करा, दिस इज अ पेन, नंतर असेच बुक. एकच शब्द घ्या रोज, म्हणजे एक सुरुवातीला एक शब्दापासून वाक्य बनवा, त्याच्यापासून 5 वाक्य बनवा. बुक, दिस इज इंग्लिश बुक, दिस इज बिग बुक, दिस इज स्मॉल बुक. काय पण बोला, असे एकाच शब्दापासून वाक्य बोला. आणि नंतर घ्या कन्व्हर्सेशन. नंतर काय करायचं, आपल्याला संवाद या ठिकाणी करायचा आहे. नंतर एक छोटा सराव आजपासून करा. शेवटचा मुद्दा सांगतो मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचं, एकच छोटा सराव. आज हे 5 वाक्य 10 वेळा बोला. आता मी तुम्हाला 5 वाक्य सांगतो, तुम्ही माझ्या मग म्हणा आय एम नॉट अफ्रेड. म्हणा आय एम नॉट अफ्रेड, मी घाबरत नाही. नंतर आहे आय कॅन स्पीक इंग्लिश. म्हणा आय कॅन स्पीक इंग्लिश. पुढे आहे आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. तुम्हाला म्हणायचं माझ्या मग आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. पुढे म्हणा आय विल ट्राय अगेन. मी पुन्हा प्रयत्न चुकू द्या ना, आय विल ट्राय अगेन. शेवट आहे आय एम कॉन्फिडंट. पहा म्हणजे असे तुम्हाला ते दररोज 5-5 वाक्य म्हणत जायचे. मित्रांनो थोडं घंटागाडी आहे इकडे त्यामुळे थोडं थांबतो. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.